शेतकरी मित्रांनो, आता खरीपाचा हंगाम तोंडावर आहे. सर्व शेतकरी बंधूंना त्यांच्या शेतीमध्ये उत्पन्न चांगले व्हावे या दृष्टीने व त्यांच्यावरील कर्ज असेल ते फिटावे, त्यांनी धनधान्य आणि समृद्ध व्हावे या हेतूने मी हा व्हिडिओ करत आहे. शेती ही आपली सर्वांची माऊली आहे, ती सर्वांचेच पोट भरते आणि शेतीच्या माध्यमातून जो साऱ्या जगाचे पोट भरतो, अगोदर त्याचं कल्याण व्हावं हीच आमची सदिच्छा. आता कालच गुरुपुष्यामृत नक्षत्र होऊन गेलं. पुढेही जेव्हा ते येईल त्या मुहूर्तावर शेतकरी बंधूंनी, चाहे ते कोरडवाहू शेती करणारे असो, बागायती शेती करणारे असो, त्यांनी पांढऱ्या रुईचे, त्याला मंदार म्हणतात, मंदाराच्या झाडाचे गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावर अथवा रविवारी रविपुष्यामृत योगावर पूर्व दिशेचे अथवा उत्तर दिशेचे मूळ त्या झाडाला लोखंडाचा कसलाही स्पर्श न होता काढावे. सकाळी 7 ते 9च्या दरम्यान त्या झाडाला आमंत्रण देऊन त्याची पूजा करावी. गंध अक्षत फूल, दुधाचा अभिषेक, धूप दीप, गुळ अथवा साखरेचा अथवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि मग लाकडाच्या हत्याराने पाणी टाकून ते मूळ काढावे. अशा पद्धतीने ते मूळ घरी आल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवावे. त्याच्यावर गणपती अथर्वशीर्षाचा अभिषेक करावा. अभिषेक केल्यानंतर त्याला स्वच्छ पुसून अत्तराने त्याला पूर्ण माखावे, गंधाने माखावे. हळद कुंकू, गंधाक्षत फूल, धूप दीपादी पूजा करून त्या पांढऱ्या रुईच्या मुळाला पांढऱ्या वस्त्रामध्ये गुंडाळावे. ज्या दिवशी आपल्या शेताची पेरणी असेल त्या दिवशी पेरणी झाल्यावर गाईच्या कच्च्या दुधामध्ये 3 तास ते मूळ बुडवून ठेवावे. त्या मुळाने ते दूध संपूर्ण शेतीत ते दूध शिंपडावे. दर शेतीच्या मशागतीला त्या मुळाने दूध, गाईचे कच्चे दूध शेतीत शिंपडत जावे. शेतीत पीक वर आल्यावर, शेतीत पिकांनी धान्य धरल्यावर, धान्य घरात आल्यावर प्रत्येक स्टेजला गाईचे कच्चे दूध या मुळाने आपल्याला शिंपडायचे आहे. या परिस्थितीत प्रत्येक शेतकऱ्याला भरघोस उत्पन्नाचा लाभ होईल. शेतीत धान्य उत्तम पिकेल, त्याला भाव उत्तम मिळेल व त्यांचे मनोगत पूर्ण होईल. सर्व शेतकऱ्यांनी याचा अनुभव अवश्य घ्यावा. त्यांच्या शेतीत त्यांचं उत्पन्न उत्तम व्हावं या सदिच्छेने सर्वांना जय श्रीराम.